ना. अरे काय हो मन राहिना दोंडायचा ना बुऱ्या जर इथला तयार होस पार्वती माता इतकी गंदी होई का. अंगोरीतला गणपती बन जाय तर लोक मैरा होती का. हाच म्हणतस मी. काय वायबार धंदा तरी लेबू. विठ्ठल 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 मग ऐका. अगोदर आंघोळ करायच्या आधी तवय साबणनी सुविधा नाही होती. मनीषीनं आंगली ना मातीला आहेत. हा मातीला आहेत ना. ती माती आईसाहेबांनी काढली आणि त्या मातीचं पुतळा तयार केला. म्हणजे गणराया घडवले आणि त्यांना सजीवंत मंत्र जपून त्यांना जिवंत केलेलं आहे. म्हणजे बाळ घडलेला. आणि आता त्याला बसवलं की भाई आता कोणाला मध्ये येऊ देऊ नकोस. आजच्या नंतर तू माझा मुलगा आहेस. गणपती बाप्पा बसलेले. शंकर भगवंत आले. शंकर भगवंतानं बघितल्याच्या नंतर गणपती बाप्पानं बघितलं शंकर भगवंताला. गणपती बाप्पाला शंकर भगवंताला गणपती बाप्पा म्हणले तुम्ही मध्ये जाऊ शकत नाही. शंकर भगवान म्हणे घेणं नाही देणं नाही नाव भाऊ कोताही बसेल. म्हणे तू कोण आहे. म्हणे मी पार्वती आई साहेबांचा मुलगा. हो बापरे. अहो ते उभा पिकोर ताप आली राय ना भाऊ. म्हणे मला माहित नाही पार्वतीना पोरगा. म्हणे माझी पत्नी या ऐकत नाही गणपती. गणपती बाप्पा ऐकत नाही म्हणून शंकर भगवंतानं रागा रागातच गणपती बाप्पाचं शिरच उडवलं. शिर उडवलं. आणि मग पार्वती मातेला कळलं की माझ्या लेकराचं शिर उडवलं माझ्याच पतीनं. हट्ट धरला. ज्याला तुम्ही मारलं ना तो माझा मुलगा आणि माझ्या मुलाला तुम्ही मारलेलं आहे. त्याचं शिर कापलेला. काही करा पण माझा मुलगा जिवंत झाला पाहिजे. भगवंत काही करू शकतो. हो देवानं सांगितलं एक काम करा. त्यांच्या घरांना सांगितलं जो कोणी पहिला भेटेल त्याचं शिर तोडून आणा आणि ते शिर गणपतीला बसवा. गणपतीला ते शिर बसाडती ना हातीनं. हाती पहिला भेटणार. हातीनं शिर बसाडाय घे. मग आता मला तुमले प्रश्न विचारायची इच्छा आहे. गणपतीले जीवदान देवांसाठी हातीनं शिर कापिसनी बसाडाय घे. पण मग बिगर मानना हत्ती का बर राहील. हत्तीने काय पाप करेल होतं. कारण नसताना फक्त देवना पोऱ्याला वाचाडांसाठी हत्ती मराय ना. मग हत्तीला जर जिवंत करायचं असेल तर हत्तीला